छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, मी अजय. अरे एकच वार जुना बुधवार. या रणधुरंधर नमस्कार. आपलं नाव कसं? सेक्रेटरी संयुक्त जनावदर पेठ सुशील भांडेगिरी. तर आपला मिरवणूक मार्ग कसा आहे? हा तोरसकर चौक, शहीद भगतसिंग चौक, सोन्यामारुती चौक, महानगरपालिका, बिंदू चौक, मिरजकर दिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, माधवा रोड, बाप्पाजी दिकटी मार्गे पुन्हा या ठिकाणी जनावदर तालीम मार्गे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवजयंती अशी संयुक्त जुना बुधवार पेठीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अश्वारूढ होता आणि तो एखाद्या किल्ल्यावर जसा असतो त्याप्रमाणे ट्रॅक्टरला टोटली असं डेकोरेशन केलेलं होतं. नाव काय तुझं? मोठं नाव सांग तुझं. काय? शा जिजा. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदाय देखील हातामध्ये टाळ वगैरे घेऊन, मृदुंग घेऊन सहभागी झालेला होता. सर्व शोभाचे मावळे असे पारंपरिक आपली वेशभूषा धारण करून घोड्यामध्ये बसलेली होती आणि ही चिमुकली बघा घोड्यावर बसून त्याचा पोज देऊन फोटो काढत आहे. आपला ग्रुप आहे शिवाजी कला मंच. आम्ही सगळे शिवरायांचे भाऊ आहे. मुलींनी तर काय विषयाआड असं लेझिम पथकच तयार केलं होतं आणि सुंदरमध्ये त्या लेझिम देखील त्याने चाल झाला होता. छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आल्यानंतर मर्दानी आखाड्यांचं असं लाठीकाठी चालू होती. त्यामध्ये ही मुलगी कशी खेळत आहे बघा लाठीकाठी आणि तिच्यावर किती जण आघात करत आहेत, वार करत आहेत, तर त्यांना प्रत्युत्तर देत होती. पूर्वीच्या काळी सरावासाठी अशी आखाडे होत, त्यामध्ये सर्व मावळे असा सराव करत असत. त्यामध्ये पुरुष देखील होत्या आणि स्त्रिया पण होत्या. या प्रात्यक्षिकाला दांडपट्टा असे म्हणतात. या दांडपट्ट्याने लिंबूचे बरोबर 2 भाग केले जातात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. याला सराव पण भरपूर प्रमाणात लागतो. सहजासहजी हे कुणालाही जमत नाही. विषय आडा मुलींचा. मुली पण काय कमी पडत नाहीत कुठेही कधी. नंतर मी आलो आपल्या साऊंडजवळ जो होता खासबाग मैदानजवळ. तिथे रिक्षा पण लावलेल्या होत्या. त्या रिक्षांच्यावर विविध प्रकारचे असे बोर्ड लावलेले होते.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे ही आरमार होती. आरमार म्हणजे नौदलिते. नौदलीची स्थापना देखील राजांनीच केलेली होती. उत्तम प्रकारे अशी ही सुबक बोट तयार केलेली होती. त्यामध्ये तोफा वगैरे, राजांची मूर्ती देखील होती आणि त्यांचे मावळे पण होते. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे हा हत्ती पण होता आणि त्यावर हा चिमुकला बसलेला होता, अगदी राजांच्या वेशभूषेत. शंभूराजेंचा सजीव देखावा पण केलेला होता. साऊंड जवळ तर काय विचाराय नको, असं पब्लिक खळवून नुसतं नाचत होतं आणि आकाशातनं नुसत्या अशा फटाक्या पडत. अंबाबाई मंदिरजवळ आतिषबाजीची तयारी चालू होती. ही आतिषबाजी लावलेली होती बघा, आणि त्यात भेटले आपले तात्या. आतिषबाजी पण छान केलेली होती. गर्दीमुळे तर अशा प्रकारे मित्रांनो माझा मिरवणुकीचा व्हिडिओ तर पूर्ण झाला, परंतु व्हिडिओ करताना गर्दीमध्ये माझी बाली कानातील कुठे हरवली, ती काय मला मिळाली नाही. तुम्हाला कुणाला मिळाली तर ती मला नक्कीच मला आणून द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.